नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कुठे निघाली घालून साडी लाल तुझे मोरनीशी चाल गुलाबी दिसते मी भारी राजा माझा कार। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपीची लिंक दिली आहे। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे। प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडिया फाईलवर जाऊन तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहे ते फोटो इथे सिलेक्ट करायचे आहे आणि त्याला फिल कंपोजन एरिया कोण टाकायचा आहे, त्याला आपल्या 8.1च्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्या फोटोला आपल्याला सर्वात खाली घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन आपला फोटो ॲड करायचा आहे, त्याला फर्स्ट बीटवर घेऊन जायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला फोटो ॲड करायचा आहे, त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। पुन्हा आपल्याला फोटो ॲड करायचा आहे, त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे फोटो ॲड करायचे। आपल्याला मी हा फोटो ॲड करतो, त्याला इथे जाऊन फिल कंपोजन एरिया करून टाकायचा आहे, त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्याला आणखी एक फोटो ॲड करायचा आपल्याला इथे, त्याला पण फिल कंपोजन एरिया करून टाकायचा आहे, त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर हे जे लेअर आहे मित्रांनो, फर्स्ट बीटवर येऊन आपल्याला मीडिया फाईलवर जाऊन आपल्याला ब्लॅक शॅडो PNG आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे, त्याला इथे जाऊन फिल कंपोजन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर ब्लॅक शॅडो PNGला आपल्याला 8.1च्या बीटवर येऊन कट करायचं आहे। त्यानंतर हे जे लेअर आहे मित्रांनो, आपल्याला हा फोटोच्या खाली फोटोच्या वरती घेऊन जायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर हे जे लेअर आहे मित्रांनो आपल्याला खाली घेऊन यायचे आपल्याला, आणि हे लेअर पण। त्यानंतर हे जे आपली ब्लॅक शॅडो PNGचे लेअर आहे हे आपल्याला पण खाली घेऊन यायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे, आणि हे लेअर आपल्याला वरती घेऊन जायचे सर्वात। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जाते मित्रांनो, आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा जो इफेक्ट आहे इथे जाऊन तो कॉपी पेस्ट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे हा फोटोला। त्यानंतर पुन्हा आपल्याला इथून बॅक जायचं आहे, आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे। आपल्या सेकंड फोटोचा जो इफेक्ट आहे इथे जाऊन तो कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा इथून बॅक जाऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या हा फोटोला पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर हा फोटोला पण आणि हा फोटोला पण। त्यानंतर आपल्याला फोटो क्लिक करून बॉर्डरमध्ये जाऊन स्ट्रोक करून टाकायचं आहे, 2मध्ये जायचं आहे, ॲड बॉर्डर करायचं आहे, आणि ही जी साईज आहे आपल्याला 21 किंवा 22 करून टाकायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर सेम प्रोसेस इथे पण करायची आहे आपल्याला, बॉर्डरवर जाऊन स्ट्रोकमध्ये जाऊन इथे जाऊन ॲड बॉर्डर करून अशा प्रकारे। तीच झालेली आहे ते आपल्याला कमी करून टाकायची आहे। त्यानंतर इथे पण आपल्याला बॉर्डरमध्ये जाऊन स्ट्रोकमध्ये जाऊन इथे जाऊन ॲड बॉर्डर आणि हे साईज
22 करून टाकायचे आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या इथून बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला जो थर्ड फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तिथून तो कॉपी इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपले जे 8.1 नंतरचे बीटचे जे फोटो आहे त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आणि हा फोटोंना पण. त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या 8.1च्या बीटपर्यंत यायचं आहे. प्लसच्या आयकॉन क्लिक करायचं आहे, मीडिया फायर जात आहे. मी तुम्हाला ओडले इफेक्ट दिलेला आहे टेलिग्रामला, तो डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता. तो इथे ॲड करायचा आपल्याला. प्लस करून टाकायचं आहे. त्यानंतर त्याला ब्लेंडिंग मोजून लाईट मोजून स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे, इथे जायचं आहे, कॉपी टू लेयर्स करायचं आहे आणि आपल्या बीटपर्यंत जाऊन इथे जाऊन पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपल्या ह्या दोन जो लेअर आहे सिलेक्ट करायचे आहे, इथे जाऊन कॉपी टू लेयर्स करायचे. त्यानंतर पुन्हा इथून बॅक जाऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेयर्स करायचे, पुन्हा त्या सिलेक्ट करायचे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. आपला पूर्ण व्हिडिओ तयार झाला आहे मित्रांनो. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. fearless.